होतो. माझा अंदाज असा असतो की मी एक माझ्या पद्धतीमध्ये जो अभ्यास करतो त्याच्या आधारावर मिळतो. आता त्यावेळेला मी तुमच्यापेक्षाही मी खात्रीपूर्वक तुमचा अंदाज बरोबर का म्हणालो त्याचं कारण सांगतो की त्यावेळेला 15 वर्ष जी आघाडी सरकार होतं त्याला लोक इतके विटलेले होते की इम्रान खान पण त्यांना हरवू शकला की हे नकोत बाकी कोणीही चालते. त्यामुळे वेगवेगळे शिवसेना भाजप लढले तरी कान धरून मतदार त्यांना एकत्र येईल ही सायकॉलॉजी आहे. गंमत अशी डेटावर काम करणं वेगळं, पण डेटा निर्जीव असतो, माणूस जिवंत असतो. त्यामुळे डोकी मोजताना तुम्ही त्या डोक्यात काय चाललंय हे पण बघावं लागतं. तर तो जो आधार आहे माझा तो इब्न खालदून नावाचा इतिहासकार आहे. इब्न खालदून हा इतिहासकार 14व्या शतकातला, त्याचं वैशिष्ट्य असं आहे तो म्हणतो की राजे रजवाड्यांचा इतिहास नसतो. आपण राजे रजवाडे राजघराण्यांचा इतिहास लिहितो हे चूक आहे, कारण राजे रजवाडे घडवणारी जनता असते. त्यामुळे जनता कशी बदलत गेली हे इतिहासातून आलं पाहिजे. असं म्हणून इतिहासाला एक नवं वळण देणारा तो आहे. आणि त्याच्यात त्याने एक म्हटलेलं आहे की साधारणतः एखादं साम्राज्य निर्माण करणारा जो मूळ संस्थापक असतो त्याचा नातू किंवा पणतू ते बुडवतो. आपल्याकडे राहुल गांधी आले होते, यापेक्षा सोपं काय पाहिजे होतं. इतिहासाचा आधार तो होता आणि म्हणून अंदाज होता तो. आणि त्याचं आणखीन एक कारण सांगतो की मी जो निवडणुकांचा अभ्यास केला होता भारतीय जनता पक्षाच्या, त्यामध्ये 332 जागी भाजप 543 पैकी 332 जागा अशा होत्या की भाजपने कधी ना कधी जिंकल्या होत्या. 5 वेळ जिंकल्या, 2दा जिंकल्या, एकदा जिंकल्या, एकदा हरले, एकदा जिंकले, अशा 32 जागा होत्या. आणि जर त्यांच्याकडे मोदीसारखा पॉप्युलर लीडर असेल तो त्यातल्या 75% जागा मिळवतो. 272. हे सोपं, कुठेही सर्वे नाही, काही नाही, काही नाही. हे सिंपल लॉजिक आहे. हे सिंपल लॉजिक आहे. आत्ता देखील मी तुम्हाला काल परवा गोंधळलेले आहात तुम्ही सगळे लोक की लोकसभेला असं झालं आणि विधानसभेला का झालं. तर तुम्ही लॉजिक विसरलंय. लोकसभेला 2 किंवा 3 चॉईस असतात, विधानसभेला 5 किंवा 4 होतात. मतदारसंघ खाली येतो. कॉर्पोरेशनला 5 किंवा 7 उमेदवार चॉईस असतात. आता लोकसभेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे स्टेक्स नव्हते, समाजवादी पक्षाचे स्टेक्स नव्हते, OICचे स्टेक्स नव्हते. तो सगळा अँटी BJP म्हणून काँग्रेसकडे जातो किंवा महाविकास आघाडीकडे जातो. बरोबर आहे. त्यामुळे त्यांना दोघांच्याही मतामध्ये 2 लाखांचा फरक आहे, 0.3% फरक आहे. पण जागा आलेल्या दिसतात. त्याला क्रिकेटच्या भाषेमध्ये डकवर्थ लुईस म्हणतात. बरोबर आहे. आता तिथे त्याच्यावर त्यांनी किती डोक्यात हवा घालवायची त्यांनी घालून घेतली हवा. आता हे सिंपल लॉजिक करायचं असेल मी म्हणेन की लोकसभेचे निकाल लागले तेव्हा महाविकास आघाडी ही स्टुलावर उभी होती. त्या स्टुलाचं नाव समाजवादी पक्ष होतं, त्याचं नाव OIC होतं, त्याचं नाव वंचित बहुजन आघाडी होतं. विधानसभेला ते स्टूल काढून घेतलं. BJP आहे तिथे आहे, महाविकास आघाडी छोटी दिसते. आता बऱ्याच जणांचे असे आरोप आणि आक्षेप आहेत की हे सगळे EVMच्या माध्यमातून घडवलेली सुनामी आहे. तर तुम्हाला मुळामध्ये ही सुनामी येईल असं कशामुळं वाटलं होतं? आता सुनामी येईल असं वाटलं याचं कारण मी निवडणुकीच्या मतदानाच्या जवळजवळ 15 दिवस आधी धरा तुम्ही. मी सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे हे जिल्हे फिरलो. जतपासून कराडच्या रस्त्यावर एका हॉटेलमध्ये मी बसलो होतो आणि गावठी हॉटेल होतं आणि तिथे असे 3 माणसं बसली होते आणि ते जे बोलत होते ते मी ऐकत होतो आणि मला कुतूहल वाटलं. मी त्यांच्याकडे जाऊन बसलो. म्हटलं मला असं असं ऐकायचं तुम्ही बोलता ते आणि तुम्ही असं का म्हणतात. तर माझ्या लक्षात आलं ते कीर्तनकार प्रवचनकार होते. त्यांना म्हटलं तुम्ही भाजपचा प्रचार, आम्ही भाजपचा नाही म्हणा, आम्ही हिंदुत्वाचा प्रचार करतो. म्हटलं काय प्रचार करतो. ते म्हणाले आम्ही, आणि लक्षात ठेवा हिंदुत्व तो कीर्तनकार हा पहिला गोष्ट समजून घ्या की तो गावात जातो, त्या गावाच्या 4-5 पंचक्रोशीतले 1500 लोक त्याच्यासमोर बसलेले असतात.
तो 3-4 तास त्यांच्याशी इंटरॅक्ट करतो. मोदी नाही आला 1 तास भाषण केलं आणि गेलं असं नाही आहे. हा माणूस त्या समोरच्या गावकऱ्यांशी 3-4 तास इंटरॅक्ट करतो आणि त्यामुळे तो त्यांना अधिक प्रभावित करू शकतो. आणि ही माणसं ग्रामीण भागामध्ये यावेळची निवडणूक ही पुढची पंढरपूरची वारी होईल की नाही यासाठी आहे. पुढचा चातुर्मास करायचा की नाही याचा निर्णय घ्यायचा आहे हे ते लोक सांगत होते. जर सरकार त्यांचं आलं तर वक्फ आलं, गेलं सगळं, पंढरपूर पण जाईल. बटेंगे तो कटेंगे हे त्यांनी कुठपर्यंत नेऊन पोचवलं बघा. आपल्याला इथे माहीत नव्हतं, मलाही माहीत नव्हतं. योगायोगाने त्या छोट्या हॉटेलमध्ये जेव्हा त्यांच्याशी इंटरॅक्ट झालो तेव्हा ते म्हणाले आम्ही हे सगळं सांगतो. कारण आमचं पोटपाणी सेक्युलरिझमवर नाही आहे, आमचं पोटपाणी प्रवचनावर आधारित आहे, कीर्तनावर आधारित आहे, धर्मावर आधारित आहे. मी पुण्याला आल्यानंतर चेक केलं तर पंढरपूरमध्ये 4 महिन्यापूर्वी इलेक्शनच्या 4 महिन्याआधी कीर्तनकार 4000 कीर्तनकारांचं एक परिषद घेतली होती आणि त्यातून हा मेसेज खालपर्यंत गेला होता. पण गंमत अशी की सकाळी 9 वाजता संघातला कोणी पत्रकार परिषद घेत नाही, त्यामुळे तुम्हाला हे कळू शकत नाही. आता हेच तुम्हाला साध्या निसर्गाच्या गोष्टी सांगायचं की समुद्राच्या लाटा आपण बघतो, त्या लाटा आपण बघतो तेव्हा त्या अशा उसळलेल्या दिसतात, पण साधारण अर्धा किलोमीटर समुद्रात खाली गेलात तर समुद्र शांत असतो. आपण त्याला जग समजलो किंवा समुद्र समजलो तर आपली गल्लत होतो. समुद्र खवळलेला नसतो, त्याचा वरचा भाग खवळलेला असतो. आणि तसं मला हे मी डुबकी मारली म्हणून कळलं नाही तर मलाही कळलं नसतं. भाऊ, ही जी डुबकी मारणं आहे ती तुम्ही जर्नलिझममध्ये सुद्धा आता ही एक वेगळी डुबकी मारलीत. तुम्हाला आपल्याला अशी डुबकी मारता येते याचा आधीपासून अंदाज होता की आपण सोशल मीडियावर यूट्यूब करावं आणि त्यानं म्हणजे जेव्हा सगळे मोदी आणि BJPला धोपटत असताना आपण ती बाजू लोकांच्या समोर आणावी, हे कसं कसं सुचलं किंवा कसं आलं आता तुमच्याकडे? BJPची बाजू मी घेतो आहे, जो आरोप आहे तर तो आरोप मी स्वीकारतो. मला मोदी आवडतो हे मी लपवत नाही. पण तुम्ही भक्त आहात? हा, भक्त आहात? हो, भक्त म्हणायला हरकत नाही. कारण त्याच्या इतका चांगला देव दुसरा आणून द्या, मी त्याचा भक्त होतो ना. दुसरा भाग तुम्ही म्हणाले की यूट्यूब जे आहे हा ॲक्सिडेंट आहे. लॉकडाऊन जेव्हा सुरू झाला तर सगळेच घरात अडकले होते आणि मला असं वाटलं की ही वेळ अशी आहे की लोकांना धीर दिला पाहिजे. लोकांना काही कळत नाही काय करायचं. आणि मी फेसबुक लाईव्ह करत होतो तर आमचा जावई जेव्हा अगदी मार्चमध्ये 22 मार्च वगैरे काहीतरी ते तिकडे उद्धव ठाकरे करत होते, इकडे तुम्ही करत होतात ना. उद्धव ठाकरे हां करत असतील ते, म्हणजे ते उद्धव ठाकरे तेव्हा करत होते का मला माहीत नाही. पण मी जे सुरू केलं ते इमिजिएट लॉकडाऊन लागला त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मी ते फेसबुक लाईव्ह करत होतो. तर आमचा जावई काय म्हणाला, हे काका म्हणाला हे आपण ह्याच्यावर टाकू, यूट्यूबवर टाकू. म्हटलं मला नाही कळत आणि मला अजूनही कळत नाही. मी बडबडू शकतो, बाकी मला काही कळत नाही. तर त्यांनी ते सुरू केलं. मग तेव्हा विचारलं तर मी म्हटलं प्रतिपक्ष नाव दे आणि ते प्रतिपक्ष नाव कोणाचं होते? आयडिया तुमचीच होती? हो, प्रतिपक्ष म्हणजे एंटायर मीडियाचा दुसरा एक पक्ष आहे तो भाऊ तोरसेकर आहे. आणि म्हणून मला त्याच्यावर मेहनत घ्यायला लागते की कुठे कुठे आले आणि कुठचा पैलू आलेला नाही. मी तुम्हाला आता उदाहरण सांगतो की 31 ऑगस्ट 2021 अमेरिकेचा शेवटचा सैनिक अफगाणिस्तानातून गेला. सगळ्यांनी दिलं, सगळं दिलं. मला सारखं खटकत होतं की हे जर गेले तर काय असं टाइम टेबल ठरवून गेलेत ना. म्हणजे 3-4 महिने आधी निघायचं हे ठरलेलं होतं लास्ट डेट. मग यांनी रणगाडे, त्या हेलिकॉप्टर्स, त्या